नमस्कार. आज आपण एक मजेदार लीड कोड प्रॉब्लेम सोडवणार आहे. मी प्रयत्न करेन की डेलीचा जो लीड कोड प्रॉब्लेम आहे तो दररोजच्या दररोज सॉल्व्ह करून व्हिडिओ अपलोड करायचा. तर आजचा प्रॉब्लेम आहे की पार्टिशनिंग इंटू मिनिमम नंबर ऑफ डेसी बायनरी नंबर. आपण बघू की पहिले डेसी बायनरी नंबर म्हणजे काय. इथं त्यांनी दिलेलं आहे की डेसी बायनरी नंबर म्हणजे तो नंबर तर डेसिमल राहील, पण सगळे त्यातले जे कॅरेक्टर्स आहे ते बायनरी नंबर इतर 0 किंवा 1 असेल. तर त्याच्यामध्ये 0 आणि 1 शिवाय दुसरा नंबर असेल तर तो डेसी बायनरी नाही राहणार. म्हणजे 101 हा डेसी बायनरी आहे. 1100 हा 1100 जो नंबर आहे तो पण डेसी बायनरी आहे. 112 हा डेसी बायनरी नाही आहे कारण त्याच्यामध्ये 2 आलेला आहे. 3001 हा पण डेसी बायनरी नाही कारण 3 आलेला आहे. प्रत्येक नंबर ज्याच्यामध्ये फक्त 0 आणि 1 आहे असे डेसिमल नंबर डेसी बायनरी नंबर असे त्यांनी संबोधलेले आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे की डेसिमल नंबर ह्याचं त्यांनी इन्फॉर्मेशन सांगितली काय डेसी बायनरी नंबर. एन आपल्याला एक स्ट्रिंग दिलेली असणार आहे. ती एक पॉझिटिव्ह डेसिमल इंटिजर असणार आहे. तर आपल्याला मिनिमम नंबर ऑफ पॉझिटिव्ह डेसिबायनरी नंबर्स नीडेड सो दॅट दे सम अप टू द एन. म्हणजे काय की समजा 32 आहे, तर आपल्याला 32 तयार करायचं आहे ॲडिशननी डेसिबायनरी नंबर्सच्या. असे मिनिमम पाहिजे. मॅक्सिमम तर आपण 32 मध्ये करू शकतो की प्रत्येक 1 1 1 प्लस 1 प्लस 1 असे 32 पर्यंत जर करत गेलं तर 32 होईल. पण 10 प्लस 11 प्लस 11 पण 32 होतं. ह्याच्यापेक्षा मिनिमम मध्ये नाही करू शकत आपण. 3 मिनिमम डेसी बायनरी नंबर्स आपल्याला पाहिजे असते 32 ऍड अप करायला. ठीक आहे. तर एक सिंपल सोल्युशन काय आहे की मिनिमम नंबर पाहिजे ना आपल्याला. मॅक्सिमम तर आपण 1 हा एक डेसी बायनरी नंबर आहे आणि 1 प्लस 1 आपण अप टू त्या नंबरपर्यंत जर करत गेला की 32 वन्स जर ऍड केले तर 32 होऊ शकतो. पण आपल्याला त्यांनी सांगितलं की मिनिमम नंबर ऑफ पॉझिटिव्ह डेसी बायनरी नंबर्स पाहिजे. त्या ठिकाणी काय नोट करायचं ना की आता बघा, एक्झाम्पल मी असं इथं ऍड करतो की 32 आहे. ठीक आहे. तर आपल्याला जो लिस्ट सिग्निफिकंट बीट आहे एकक स्थान, ती जर आपल्याला 2 पाहिजे असेल ऍडिशन करून तर काय आपल्याला करावं लागेल? 1 आणि 1. ठीक आहे. मी आता इथं करतो. नॉर्मल ऍडिशन कशी करतो? 1 प्लस 1 इज इक्वल टू 2 होईल बरोबर. आणि जे हातचा काय त्यानंतर. पण आपल्याला जर ह्या ठिकाणी जर 2 पाहिजे असेल तर 1 आणि 1 इथं पाहिजे. आणि जे दशक स्थान आहे टेन्स, तिथं 3 पाहिजे तर 3 वेळेस आपल्याला 1 पाहिजे. ठीक आहे. हे चालेल. म्हणजे 1 प्लस 1 2 होईल. 1 प्लस 1 प्लस 1 इथं 3 होईल. म्हणजे हे 32 होऊन जाईल. असंच आपण पुढच्या नंबरसाठी बघू की 82734. ठीक आहे. जो आपल्याला 4 आहे, इथं काय लागेल आपल्याला? मिनिमम आपल्या डेसी बायनरी नंबर मध्ये एक तर 0 असणार किंवा 1 असणार आहे. तर 4 ची आपल्या ऍडिशन करण्यासाठी मिनिमम 4 नंबर्स लागणार आहे बरोबर. 1 1 1 1. ठीक आहे. आता हे मागचं आपण काय ते बघू नंतर. आता इथं 3 आहे, तर आपल्याला मिनिमम किती लागणार आहे? 3 नंबर्स लागणार आहे. तर ज्याच्यामध्ये एक एक असलं पाहिजे. ठीक आहे. खाली इथे आपल्याला नाही पाहिजे. तर ह्यांची सध्या बेरीज किती होते? 1 1 1 4 हे 3 झालं. आता आपल्याला इथं 7 पाहिजे. तर आपल्याला 7 वेळेस 1 असायला पाहिजे, तेव्हा त्याची बेरीज 7 येईल. म्हणजे काय? बरोबर. कारण आपल्याला 2 नंबरच्या जागेवर फक्त 3च काय पाहिजे होते? 1 पाहिजे होते. आता हे किती झाले? 4 1 झाले. आपल्याला अजून ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7. हा, हे 7 झाले. आता जो नेक्स्ट डिजिट आहे
तिथं आपल्याला 2 पाहिजे. ठीक आहे, बाकी सगळे 0 असतील. ठीक आहे, 1 2. आणि आता जो सगळ्यात मोस्ट सिग्निफिकंट बिट आहे तिथं आपल्याला 8 वेळेस 1 पाहिजे असणार आहे, तेव्हा त्याची सम अप होईल 8 येईल. तसे बघा, आता जे नंबर्स आहेत किती, 11,111, 11,111, 10,111, 10,101, 10,100, हे सगळ्यांची जी बेरीज आहे ती किती येणार आहे, 82,734 ची घ्यायला पाहिजे. याच्यासाठी किती मिनिमम नंबर आपल्याला लागले, तर 8. तर ह्याच्यामध्ये एक महत्वाचा पॉईंट नोंदून काय घ्यायचं आहे की जी पूर्ण स्ट्रिंग दिलेली आहे त्या स्ट्रिंग मध्ये जो मॅक्सिमम डिजिट जो असेल तर मिनिमम आपल्याला तेवढे नंबर लागणार आहे. का, कारण डेसी बायनरी नंबर मध्ये फक्त 1 किंवा 0 येऊ शकतो आणि ती 8 ही बेरीज देण्यासाठी आपल्याला किती 8 1 लागले, म्हणजे मिनिमम आपल्याला तेवढे नंबर लागणार आहे, त्याच्यापेक्षा कमी मध्ये तर आपलं काम होणार नाही. तर आपल्याला यांनी काय दिलेलं आहे, आपण याचा आता C++ चं कोड सोल्युशन करायचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर आपल्याला यांनी स्ट्रिंग मध्ये नंबर दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये काय असेल 32 जे पण सॅम्पल्स दिले आपण त्याला इटरेट करू. आपण काय करू, जे आन्सर असेल आपण त्याला इंटिजर एक नम म्हणून घेऊ आणि 0 ने त्याला इनिशियलाइज करू. आता काय करू, पूर्ण जे n दिलेली स्ट्रिंग त्याला आपण इटरेट करू फॉर आपण इंट i इक्वल्स टू 0 पासून n च्या लेंथ पर्यंत करू शकतो, पण दिस इज लाईक हे सिंपल वे तुम्हाला इच कॅरेक्टर n मधला लाईक फॉर ऑटो सी इन इच n ह्याच्यासाठी. तर आपण जो करंट जो डिजिट आहे त्याला आपण असा काढून घेऊ, सी हा करंट लेटचे कॅरेक्टर आहे त्या स्ट्रिंग मधला, त्याच्यातून आपण -0 केला तर आपल्याला तो डिजिट भेटून जाईल. ठीक आहे, आणि नंबर मध्ये आपल्याला काय शोधायचं होतं, त्या स्ट्रिंग मधला म्हणजे ए टू पूर्ण स्ट्रिंग मध्ये आतापर्यंत काय मॅक्सिमम आपल्याला आलेला आहे ते शोधायचं आहे. नंबर इक्वल्स टू मॅक्स ऑफ नंबर आणि करंट. ठीक आहे, आता हे काय केलं इथं मी की त्याचं जर आस्की व्हॅल्यू आहे 0 ची मायनस केली. हा ठीक आहे, तर काय असेल, लेट्स से आपल्याला 0 असेल, 0 मायनस 0 ची आस्की व्हॅल्यू 0 येऊन जाईल. लेट्स से तिथं करंट जर डिजिट 0 असेल तर त्याचं 0 येऊन जाईल. लेट्स से 8 असेल तर 8 मायनस 0 8 येऊन जाईल. तर इंटिजर मध्ये आपल्याला जर व्हॅल्यू काढायची असेल कॅरेक्टरची तर असं एक सिंपल सोल्युशन आहे त्याच्यासाठी. आणि आपल्याला जे पण मॅक्सिमम भेटलंय पूर्ण स्ट्रिंग इटरेट केल्यानंतर ते आपल्याला काय करायचे, रिटर्न नम. लेट्स ट्राय इट. ओके, ओ इथे आपण नम असाइन नाही केलं. Let's try to submit it. Yes, accepted. आणि ह्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय आहे की O of n where n is like n जी स्ट्रिंगची लेंथ त्यांनी दिलेली असेल ती n लेंथ ही त्याचं टाइम कॉम्प्लेक्सिटी असेल, कारण आपण पूर्ण फॉर लूप एकदा चालवतोय स्ट्रिंग वरती. चला तर मग भेटूया उद्याच्या एपिसोड मध्ये जेव्हा आपण उद्याचा डेली प्रॉब्लेम लीड कोडचा सॉल्व्ह करूया. थँक्यू सो मच.